रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा पती सोयरी गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोडा तुझे रूप गोड तुझे नाम माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ देवत प्रेम सर्व हो माऊली हाती वारदे तू माऊली हाती वरदे हो माऊली हाती वारदे तू माऊली हाती वरदे पंचरुणी राही हृदया माझे करुणी राही हृदय माझा करुणी राही हृदय माझा गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझा प्रेम सर्व काळ देवद प्रेम सर्व काळ देवद प्रेम सर्व काही न मागे आणि कामाने काही न मागे अधिक काही न मागे आणि कामाने काही न मागे अधिक पायी सुख सर्व आहे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझं प्रेम सर्व काळ देवद प्रेम सर्व काळ देवद प्रेम सर्व काळ ढोबार घुमाई Oh
गोविंद
झुंजारते एक विष्णुदास जगे पाप पुण्यांगी न तळेगा गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद कामनी बैसलासे ऊर्ध्व पुण्य भाळ कंठी शोभे माळ कापते कळिकाळ भेटये गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद ते मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे श्रृंगार तुका म्हणे शंख चक्राचे श्रृंगार अमृत हे सार मुखा माझे नामामृत हे सार मुखा माझे गोविंद हसनी गोविंद शयनी गोविंद ते मनी बैसला प्रथम ब्रह्मांड चालक परमेश्वर पांडुरंगाच्या चरणी शतशः वंदन करून माझे गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणे गुरुवरे बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सर्व खामसवाडी, बावी, उतमी
मेडशिंगा, आंबेवाडी, रुईभर, धाराशिव येथील सर्व भजनी मंडळाला वंदन करत असतानाच ज्यांच्या छत्राखाली बसून मी शिकलो, वाढलो, मोठं झालो आणि शरीरानं अर्थ वेगळा घेऊ नका आणि आजही त्यांच्याच कृपा छत्राखाली मी मार्गदर्शनाखाली जीवन जगतोय असे आदरणीय माझे मार्गदर्शक सुभाषदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या चरणी शतशः वंदन. ज्यांच्या हाताखाली मी 1-2 गिरवलं असे माझे गुरुजी आदरणीय पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना वंदन करून हार्मोनियमवरती आदरणीय हरिभक्तीपरायण दादा, मृदंगावरती दोन्ही मृदंग वादक यांना वंदन करून उमेश आणि सूरज दोघांनाही कोटी कोटी दंडवत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथ तात्या यांना वंदन. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण भोईटे महाराज उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सोहळा संपन्न करतोय असे आदरणीय भोईटे महाराज यांना वंदन करून त्याचबरोबर आदरणीय आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पांनाही वंदन. आता सगळ्यांना वंदन करत असताना मी तसं पाहता एका वाक्यात सांगू का, रुईभरमधील प्रत्येक तृण आणि पाषाण या सगळ्यांना वंदन करणं गरजेचं आहे, कारण ते वंदनीय आहेत माझ्यासाठी, म्हणून त्यांना वंदन करतो. आणि ज्यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त म्हणजे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत महोत्सव आपण ज्यांचा प्रेमानं, आनंदानं, आदरानं, आतुरतेनं संपन्न करतोय असे आदरणीय हरिभक्तीपरायण माझे दाजी तथा आपल्या सगळ्यांचे आदरणीय बारगुळे गुरुजी यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आगळे बाबा महाराज यांच्याही चरणी वंदन करून मी आदरणीय दुसरं एक नाव घेण्यासारखं मला या ठिकाणी थोडंसं जाणवलं. बाबांच्या सान्निध्यामध्ये मला जिथं येणं जाणं आणि बसता उठता रामायण ऐकणं घडलं असे आदरणीय भोईटे भाऊ या ठिकाणी आलेले दिसले. भाऊंनाही वंदन. पुन्हा मी एकदा सांगतो, या ठिकाणी असलेल्या सगळ्या श्रोत्यांना, माता भगिनींना, तमाम सगळ्या वारकऱ्यांना, उपस्थितांना, इष्टांना, मित्रांना, सज्जनांना, सख्यांना सगळ्यांना वंदन करून आज खऱ्या अर्थानं मला अमोलचा फोन आला आणि अमोलनी मला आदेश दिलं की मामा तुम्ही यावंच लागतंय. मी अमोलला सांगत होतो मी तर येईनच, पण कुणाला तरी संधी असलेली बरी ना, मी उपस्थित राहीन कारण कार्यक्रम माझ्या घरचा आहे. अमोलनी सांगितलं नाही मामा तुम्ही आलंच पाहिजे, असं दाजींचा आदेश आहे. आणि दाजींचं ज्या वेळेला नाव घेतलं त्यावेळेला दाजी स्वामीचे आज्ञा सेवकाप्रमाणे तुमच्या आदेशाचं पालन म्हणून मी होकार दिला आणि आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरं पाहता मला तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा दर्शन घेण्याचं भाग्य अमोलमुळं प्राप्त झालेलं आहे. म्हणून मी अमोलचं कल्याणचं नाव मुद्दाम मी मागं ठेवलं, कारण त्यांच्यामुळं मला आज या ठिकाणी उपस्थित राहता आलेलं आहे. आणि तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं, वरिष्ठांचं, ज्ञान्यांचं, गुणवानांचं दर्शन घेण्याचं भाग्य त्यांच्यामुळं मला प्राप्त झालेलं आहे. माझे आदरणीय ताईंच्या चरणी मी कोटी कोटी दंडवत करतो, कारण
मी बोलेन ओघात आल्यानंतर, कारण आज मला बोलण्याची उतराई होण्याची संधी आहे. म्हणून अभंगाकडे जाण्याच्या अगोदर सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करून मी माझ्या अभंगाकडे जातो. आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप बाप्पा देशमुख आणि आदरणीय हरिभक्तीपरायण भोसले महाराज देवळालीवरून चोपदारासह ही जोडी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मी आवर्जून वंदन करतो, कारण भोसले महाराजांना यावं लागतं हा आदेश होता, परंतु बाप्पांना घेऊन आले आणि दोन्ही महाराज चोपदारांना घेऊन आले. खरं पाहता गमत सांगू का दाजी, मी कीर्तनकार करण्या एवढ्या पात्रतेचा नाही, तरी सुद्धा हे सगळी लोक गुणवान आले हे त्यांच्या हृदयाचं मोठेपण आहे. म्हणून देवळालीच्या सगळ्या विद्वान मंडळींना, महाराज मंडळींना, गायक मंडळींना आणि चोपदार मंडळींना पुन्हा एकदा वंदन करतो. आणि जर कोणी राहिला असेल तर त्या सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करून मी माझ्या अभंगाकडे जातो. विठाला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गात्यातील अत्यंत महत्वाचा, सगळ्यांच्या पाठातला, सगळ्यांनी ऐकलेला, सगळ्यांनी चिंतन केलेला 4 चरणाचा अभंग आज आपण या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, झुंजारते जगामध्ये असणारे विष्णुदास ते कसे आहेत, झुंजारते. त्यांच्याबद्दल तुकोबाराय सांगतात की त्यांना पाप आणि पुण्य दोन्हींचाही स्पर्श होत नाही. त्याचं कारण काय, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये त्यांच्या मनामध्ये गोविंद चालू असतं. आणि गोविंद चालू असल्यामुळं त्यांना पाप आणि पुण्याचा कुठेही स्पर्श होत नाही. मग त्यांचं ओळख सांगताना, बाह्यांगाची ओळख आणि अंतरंगाची ओळख सांगत असताना कपाळाला काय असतं तर भाळावरती गंध असतो, गळ्यामध्ये माळ असते. त्याचं साधनातून प्राप्त होणारं साध्य सांगताना कळी काळ सुद्धा कापतो. आणि पुन्हा तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे शंख चक्राचे श्रृंगार. तुकोबाराय सांगतात पुन्हा श्रृंगार बाह्यांगानं सांगताना शंख चक्राचे श्रृंगार गंधाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यातून त्यांचं जे मोठेपण आहे हे सांगणारा, साध्य आणि साधनाचा विचार करणारा, वैष्णवाचं वर्णन करणारा, संतांचा विचार मांडणारा आणि वैष्णवांचं, वारकऱ्यांचं, सिद्धांचं मोठेपण सांगणारा अत्यंत महत्वाचा 4 चरणाचा अभंग आज आपण कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाचं चिंतन करत असताना दादा हा अभंग साध्य आणि साधनाचा विचार करणारा आणि वैष्णवाचं मोठेपण सांगणारा, वैष्णवाचा विचार सांगणारा अत्यंत महत्वाचा 4 चरणाचा अभंग आहे. याच्यामध्ये साध्य आणि साधन कसं सांगितलं, उग थोडक्यामध्ये विचारवंत सगळे आहात म्हणून उग जमेल असं बापू. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराने, प्रत्येक कडवं घ्या ना, पहिल्या चरणाच्या अर्ध्या तुकड्यामध्ये काय म्हणाले, झुंजारते एक विष्णुदास जगी. झुंजार हा शब्द वापरला. हे झुंजारत्व करण्यासाठी जे जे लागतं ते साधन आहे. त्याचं साध्य काय प्राप्त झालं, पाप पुण्य अंगी नातळत्या, म्हणजे पाप पुण्य दोन्ही त्यांना स्पर्श करत नाही, त्याचं साध्य झालं. पुन्हा तुकोबाराय साधन सांगताना सांगतात, गोविंद असनी गोविंद शयनी साधन सांगितलं. असनी गोविंद शयनी जो गोविंद, उठता गोविंद बसता गोविंद. त्याचं फळ काय सांगितलं, गोविंद तो मनी बैसल असे,
फळ साध्य झालं ना, साध्य पुढं सांगितलंय. पुन्हा तुकोबर आहे इथं ओळख सांगताना, बाह्यांगानं ओळख सांगताना सांगतात ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. बाह्यांगाचं लक्षण साधन सांगितलंय. त्याचं साध्य काय आहे? कापे कळी काळ, त्याला कळी काळ तापतो, साधन कापतो, थरथर कापतो. साधनामधून प्राप्त झालेलं साध्य सांगितलंय. पुन्हा तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे शंख चक्राचे श्रंगार. आता पुढचं साध्य सांगा की. तू का म्हणे शंख चक्राचे श्रंगार. त्याचं फळ काय सांगितलंय? अमृत मुखामधून स्रवतय, अमृत सतत येतय, पाझरतय. असा साध्यानी साधनाचा विचार करणारा हा अभंग आहे. आणि या अभंगाचं चिंतन करता करता महाराज या ठिकाणी सगळे चिंतन ऐकलेली मंडळी आहेत. परंतु आजचं जे कीर्तन आहे ना, ते आजचं कीर्तन दाजीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आहे. मी अभंग सांगेन, अभंगाचं चिंतन तुम्ही ऐकलेलं आहे, मी सांगेनही. परंतु इकडून जाऊ की अगोदर आज आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुजींचं म्हणजे माझ्या दाजींचा 75 वर्षाचं म्हणजे 75वा जन्मदिवस साजरा करतो आम्ही. अण्णामामा थोडंसं सांगू, 75वा वाढदिवस आम्ही करत नाही. इथं बसलेल्या सगळ्यांच्या चरणावरती मी नम्र प्रार्थना करून सांगू इच्छितो की वाढदिवस ही संकल्पना हिंदू संस्कृतीतली नाही. बाहेरची विकृती आमच्या संस्कृतीत आली आणि ती विकृती आम्ही परंपरा म्हणून चालू केली. आमच्या मोबाईलवर 200 मेसेज दिवसाचे असतात, अमुक अमुक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच्या मागचं मी सांगत नाही कसे असतात ते सगळ्यांना तुम्हाला ज्ञात आहे. मी सांगत नाही कारण या ठिकाणी चालू आहे आणि हे चालू असल्यानंतर थोडं सांभाळून बोललं पाहिजे म्हणून मी त्याच्यात जास्त जात नाही. परंतु दाजींचा जन्मदिवस आहे आणि या जन्मवर्ष आहे. या जन्मवर्षाच्या निमित्तानं आम्ही 75वी साजरी करतोय. जन्म दिनाच्या निमित्तानं दाजींची जन्मतारीख माझ्या माहितीप्रमाणे हे वर्ष 75वा आहे म्हणून आम्ही आज साजरा करतोय. दाजींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुम्हा सगळ्यांना ज्ञात असलेलं परंतु मी थोडंसं जवळून पाहिलेलं दाजींना मी, तुम्ही म्हणाल दाजी कसं काय, बहीण दिली ना माझी त्याच्यामुळं मी दाजी म्हणतो. आणि दाजींनी अगदी शून्यातून सुरुवात केली. त्यांची जडणघडण मी लहान होतो त्यावेळेसपासूनचं मी जे पाहिलंय ते सांगतो. आदरणीय दाजी, आदरणीय पवार गुरुजी, आदरणीय नलवडे गुरुजी, आदरणीय कल्याणाबा, आदरणीय दादा, ह्यांची एक जी अशी संघटन झालं ते आजही मी बघतोय तसंच आहे. शिकावं ह्यांच्याकडून. हे जे सुरुवातीला होते ते आजही आहेत. आणि त्या काळामध्ये मी ह्यांना पाहिलंय. मी लहान होतो, माझ्या माहितीप्रमाणे मी अक्कापशी हॉटेलमध्ये बसायचं आणि हॉटेलमध्ये अक्कापशी बसल्यानंतर स्पीकरचा आवाज आल्यानंतर मी गेलतो आणि त्यावेळेस स्पीकरचा आवाज येत होता स्वामीच्या घरामधून. स्वामीचं घर होतं हनुमान मंदिराच्या पलीकडं. आवाज आला म्हणून मी गेलो होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी या मंडळींनी सप्ताह चालू केला होता. माझ्या माहितीप्रमाणे भागवत सप्ताह काहीतरी होता. त्या सप्त्याला मी लहान होतो. मी दादानी शाळा माझ्या माहितीप्रमाणे शाळा सुरुवात झालेली होती आणि मी तिथं जाऊन बसत होतो. स्वामी तिथं आणि स्वामींना नाद होता. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायावरती अखंड बोलायचे. मी बाबा आले म्हणले की जाऊन बसायचं आणि स्वामी 6व्या अध्यायावरती बोलायचे. आणि माझ्या माहितीप्रमाणे दाजींची सुरुवात परमार्थाची तिथूनच असावी. थोडंसं चुकेल कारण मी लहान असल्यामुळं चुकेलही ती थोडंसं क्रम. दाजींचं लहानपण, दाजींचे वडील थोडंसं लवकर गेले. बराचसा बोज घरावरचा पडला. दाजींच्या सोबत
असणाऱ्या त्यांचे जे काय सवंगडी होते ह्या सगळ्या सोबत दाजी धाराशिवला शिकायला राहिले. आता गमतीनं मी दाजी म्हणतो म्हणून सांगू का, शिकायला जरी राहिले तर दाजी माझ्याच घरी राहिले. त्यांच्या सोबतच्यांना विचारा कुठं राहिले ते. दाजी चुकीचं तर नाही ना. तिथं राहून दाजी शिकले. अगदी प्रतिकूल परिस्थितीत अनुकूलता आज दिसत असेल, परंतु शिक्षणाची सुरुवात, जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूलतेतून झाली. आणि एक गमत सांगू का, प्रतिकूलतेतून ज्यांच्या जीवनाची सुरुवात होत असते त्या चंदनाचा गाभा मोठा असतो. कळण्यासाठी सांगू, काळ्या मातीत उगवलेल्या चंदनापेक्षा खडकाळ रानावर उगवलेल्या चंदनात गाभा जास्त असतो. तसं दाजीच्या जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूलतेतून झाली. तुम्ही म्हणाल कशी झाली? दाजी जरी आमच्या घरी शिकायला राहत असले तरी तिथं दूध विकण्यापासून काम केलं का नाही दाजी? म्हणजे ते तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? मी फक्त ऐकून आहे. मी लहान म्हणजे नव्हतोही मी त्यावेळेस दाजी शिकत असताना. नंतर दाजीच्या पुढं मी आलो. त्याच्यानंतर दाजीनी शिक्षण केलं. त्याच्या पुढं सांगू का गंमत म्हणून, दाजी ज्या वेळेला तिथं राहत होते, तुम्ही म्हणाल तुमच्या घरी म्हणजे, अहो माझं घर म्हणजे रायबांच्या घरी दाजी पाहुण्यांच्या घरी राहत होते. बरोबर आहे ना दाजी? आणि ज्या ज्या वेळेस सण असायचा त्या वेळेला पवार गुरुजी त्या ठिकाणी शिकायला होते. आणि त्या सणाला हे सगळे मित्र म्हणून जेवायला येत होते. बरोबर आहे? चुकलं असेल तर सांगा, तसं नाही म्हणा दाजी, मला काय असायचे. अशा प्रतिकूलतेतून दाजी शिकले. शिक्षणातून मग दाजी पुढं नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर 1 कष्टाळूपणा, 2 चिकाटी, 3 जिद्द, 4 इमानदारी, 5 ममतेचा ओलावा मनातला ओळखला आणि त्यांना ताईला दिलं. आणि तिथून पुढं मग खरी संसाराची सुरुवात झाली. दाजींचं आज 75 वर्ष आपण संपन्न करतोय, साजरा करतोय. आपण दाजीचं करतोय, परंतु एक सांगू का, कंसातलं दाजी आज इथपर्यंत आले ती माझ्या ताईमुळं. तुम्ही म्हणाल कस काय? आपली पाठ आपल्या हातानं थोपटता येत नाही हे मला निश्चित माहिती आहे. पण जर ताईनं दुर्लक्ष केलं असतं तर दाजींचं काय झालं असतं कंसात ठेवा. म्हणून ताईंची जोड होती, दोन्ही रथाची चाकं सारखी राहिली. म्हणून आज अमोल कल्याणसारखी पोरं पुढं झाली. मग शुद्ध बीजा पोटी. आणि हे सगळं उभा करण्याचं श्रेय ते पोरांचं आहे, दाजींचं काहीच नाही. दाजींनी फक्त माझ्याकडं या म्हणून सांगायला आलते, परंतु हे सगळं उभा पोराने केलंय. कुळी कन्या पुत्र आज दाजींचे 75वी साजरे करत असताना एका मुद्द्याला मी फक्त स्पर्श करतो. दाजींचं प्रतिकूलतेचं सांगितलं, दाजींचं शिक्षण सांगितलं, दाजींच्या परमार्थाची सुरुवात बरोबर आहे ना, तिथूनच झाली ना दाजी, का त्याच्या आधी होती? बरोबर आहे ना? हा. आता दुसरं सांगतो, दाजींच्या समाज कार्याची सुरुवात कुठून झाली? माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे रुईभर पाटी, रुईभर गाव असा काहीतरी रोड करायचा होता. नलावडे गुरुजी, पवार गुरुजी, दाजी ह्यांनी काहीतरी सेवेचं व्रत घेतलं, रस्ता केला होता. दादा तर होतेच तुमच्यासोबत सगळे, बरोबर आहे ना? केलता ना रस्ता? हां.
ते रस्ता समाजकार्यातून ह्यांनी केला आणि तिथून सुरुवात झाली त्यांची. आजही त्यांच्या जीवनामध्ये बघा, कुठलंही सामाजिक कार्य असू द्या, मी त्यांच्या गुणाचं दोन चार पैलू सांगितले, ते आजही जशाला तसे आहेत. त्याच्यात थोडंसं वाढवा. दाजींना कशाचाही आजपर्यंत अहंकार, गर्व आला नाही. आणि दुसरी गोष्ट, हे मी केलं तरच होते, माझ्यामुळं जमतंय, अजूनही त्यांना स्पर्श झाला नाही. मी गादीवर उभा राहून सांगतो. तुम्ही म्हणाल तुमची दृष्टी तशी असेल, मग हेही बरोबर आहे. ज्यांची दृष्टी जशी तशी सृष्टी दिसते. परंतु दाजी करत असताना त्यांच्यामध्ये तुम्ही चुकलात असं जर म्हटलं तर ते त्यांचा स्वभाव खाली मान घालतात किंवा दुसरीकडे बघतात. त्याचा अर्थ आहे त्यांनी ते तिथं सोडलेलं असतं. मी एकदा दाजींना बोललो होतो की दाजी हे कसं काय? मग मला म्हणले, अहो तुमच्या लक्षात नाही का? मी म्हणलं काय सांगा की दाजी. ज्ञानोबा तुकोबारायांना असं बोलणारा समाज वाचला ना? मी म्हणलं वाचलाय. आपण कुठं लागावं? केस झाडके पत्ते म्हणले. दाजी निघून गेले होते. मुक्ताबाईच्या घरी आम्ही बसल्यानंतर उगच बोलत बोलत ओघात आलतं. त्यांच्या लक्षात आहे का नाही? माझ्या चांगलं लक्षात आहे. आणि तिथून दाजी निघून गेले होते, थांबले सुद्धा नाहीत. आणि मग त्याचा विचार ज्या वेळेला मी केला त्यावेळेला लक्षात आलं, जी स्थितप्रज्ञता काय असते त्याची लक्षणं वाचा. आणि ती खरंच 75 वर्षे जोपासलेली आहेत. त्यांना शिवी देऊन बघा, त्यांना कधी राग आला म्हणजे देऊ नका. तुम्ही अनुभवलेलं म्हणून मी सांगतो, त्यांना कधी राग आला नाही, त्यांनी कुणाला उद्धटपणे माघारी बोलले नाहीत. दुसरी गोष्ट, मी हेही अनुभवलंय, सप्ताह झाल्या 2 ते 4 दिवसात सप्त्याचा हिशोब मंदिराला चिटकावलेला असतो. हे मी पाहिलंय, कारण त्याच्यातला त्याग महत्वाचा आहे. आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवरे बाबांच्या सान्निध्यामध्ये मी असताना आदरणीय दादाराव भाऊ, वैकुंठवासी दादाराव भाऊंच्या सोबत वैकुंठवासी आदरणीय आबा असायचे. आबांचं नाव निघालं म्हणून दाजी सांगतो. तुम्ही म्हणाल हे इथं आज अपेक्षित नव्हतं, परंतु आलंय ओघात, मी सांगून जातो. मी वारकरी संप्रदायाचा, परंतु वैकुंठवासी आदरणीय विश्वनाथ आबा कोळगे यांच्यामुळं मी राष्ट्र सेवा दलाचा 3 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून राहिलो. आणि आबा मला कुठेही घेऊन जायचे. साने गुरुजी स्मारक पुण्यामधलं माझ्यासाठी रूम असायची. कधी गेली ते रूम उघडायची. मी झोपल्यानंतर विचार करायचा, रूम उघडल्यानंतर ही रूम कोणामुळं? आबामुळं. 3 वर्ष मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. अहो, ही निस्वार्थपणे अशी मोठी झालेली माणसं दुसऱ्या झाडं लावली असंही म्हटलं जातंय. मोठ्या झाडाखालचं रोप तर मोठं कधीच होत नाही, परंतु ही मोठी झाडं अशी मोठी होऊन गेली की त्यांच्या खालची रोपटी आजही त्या झाडापेक्षा मोठी झालेली पाहायला मिळतात. परंतु ती रोपटी मोठी झाल्यानंतर सुद्धा त्या झाडाला विसरलेली नाहीत, कारण ही त्यांनी घातलेलं खत पाणी आहे. तसं भाऊंच्या सोबत मी दाजींना पाहिलं. आणि भाऊ, बाबा, दाजी, जगंताच्या कंटिन्यू सोबत असायचे. यांच्या सान्निध्यामध्ये मी ज्या वेळेला राहिलो त्यावेळेला मला लहानाचं मोठं होताना आदरणीय गुरुजींच्या, पवार गुरुजींच्या दादांच्या सान्निध्यामध्ये एक बाळकडू मिळालं मला. तुम्हाला आणखीन सांगू का? अक्काच्या हाट्यालात मोठा पेडा असायचा. तुम्हाला आठवत असेल जे आहेत त्यांना. आणि मी ज्या वेळेला जाईन त्या वेळेला अक्कानं मला मोठा पेडा द्यायचा. असं बारकं पेड आता निघालं, अक्काकडं असा मोठा पेडा असायचा. आणि अक्कानं गेलं की एक पेडा उचलून द्यायचा. आणि मी अक्काकडे जातच होतो कशासाठी? पेड्यासाठी. परंतु त्या पेड्यामध्ये फक्त गोडी नव्हती, एक माया होती. आणि ती माया आजही विसरता येत नाही. आणि ही मला भाऊंच्या, आबांच्या, दाजींच्या आणि तात्यांच्या, ह्या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये मिळाली. म्हणून अमोलनं फोन केला. मी थोडंसं म्हटलं मी दररोज येईन, पण कीर्तन कुणाला येईल? त्यांनी सांगितलं नाही. मग होकार दिला, कारण उतराई कुठंतरी आपल्याला होता येतंय, कुठंतरी आपल्याला आपलं सांगता येतंय. म्हणून मी अमोलसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा अमोलला धन्यवाद देतो. आणि दाजी, तुमच्याबद्दल एवढं सांगेन, उगता हुआ सूरज दुआ दे आपको,
उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल सुगंध दे आपको, हम तो देने के कुछ काबिल नहीं है, देने वाला जो भगवान है वो हजार खुशियां दे आपको, हजार खुशियां। आज दाजींच्या बाबतीत मी एवढं सांगितलं. फक्त जाता जाता एकच गोष्ट मी सांगतो माझ्या ताईची. आदरणीय दादांनी पहिला 8वीचा वर्ग या ठिकाणी काढला आणि आदरणीय माझे शिक्षक असणारे पवार गुरुजी अनसुर्ड्याला होते. मी 7वी पास झालो आणि पवार गुरुजीने आमचा सगळ्याच टेशाचा बंच आणला, रुईभरला घातला. मी रुईभरला आलो, माझी 8वी झाली, 9वी झाली आणि 10वी. त्यावेळेला 10वीला बोर्ड परीक्षा होती बिंबळीला जिल्हा परिषद शाळेला. मग तिथं जायचं आणि आम्ही तिथं राहायचं. त्यावेळेस वैकुंठवासी आदरणीय सारंग सर हेडमास्टर होते आणि आम्हाला राहायची सोय तिथं केली. परंतु 10 दिवस परीक्षेला मला 2 टायमाचा डबा माझ्या ताईनं इथून बांधून बिंबळीपर्यंत पोच केला. मी आजही बसलं घरी की मी माझ्या बायकोला सांगत असतो, त्यावेळेस जो पेंडपालाची भाजी माझ्या भाकरीवर ताईची येत होती तसा पेंडपाल्या मला पुन्हा खायला मिळालाच नाही. तुम्ही म्हणाल स्तुती, विचारा माझ्या बायकोला बसल्यानंतर. ज्या ज्या वेळेला बायको माझी भाजी करते पेंडपाल्याची, तुम्हाला पेंडपाला सगळ्या वारकऱ्याला पाठ आहे, ती जर भाजी केली तर मी माझ्या बायकोला सांगत असतो छान झाली. कारण कशाला बहिणीचंच कौतुक म्हणावं म्हणून मी म्हणत असतो छान झाली, परंतु ताईसारखी नाही. हे माझं वाक्य ठरलेलं असतंय. तुम्ही म्हणाल हे कधीच? माझ्या माहितीप्रमाणे 1981-82चा काळ असेल, त्यावेळेस ताईनं दिलेली भाकरी आणि भाजी मला आजही आठवते. आणि दाजी त्याच भाकरीचं हे 75वे वर्ष मी साजरं करतोय. म्हणजे मी भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो दाजीचं शतक महोत्सवी वर्ष साजरं व्हावं आणि त्या शतक महोत्सवी वर्षाला मी हजर असावं. आज माझी बहीण मुक्ताबाई आणि नाना दोघेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो, कारण कालपासून बाईचे आणि नानाचे मला फोन, या लवकर या, वेळेवर या. आणि मी खरंच त्यांच्या धास्तीनं अगोदर अर्धा तास मग इथे येऊन बसलोय. मी त्यांनाही वंदन करतो. आणि तुम्ही असं म्हणाल एवढे गुणीजन महाराज मंडळी, दाजी गंमत म्हणून सांगू का, 7 दिवसाच्या सप्त्याला 7 महाराज आणायला काय पराकाष्ठा कराव्या लागतात ते संयोजकाला माहिती आहे. तुम्ही मोजा. 1 बोयटे महाराज, 2 आगळे महाराज, 3 भोसले महाराज, 4 देशमुख महाराज, दिलीप बाप्पा देशमुख आलेत, 5 दाजी तुम्ही स्वतः, 6 जगन्नाथ तात्या, 7 मी मधु महाराज, 8 आपा, 9 7 महाराजाला एवढं तर 9 महाराज इथं. हे तुमच्या आयुष्याच्या तपश्चर्येचं फळ आहे. कीर्तनकार तर एवढे आले चाले, परंतु एवढे श्रोतेही दीपवळीच्या सणात एवढ्या महिलाही चला जर म्हटलं तर माझ्याच बायकोला मी म्हणत होतो, अगं 7 वाजता जायचंय, झालं एवढं तळलं की निघते. हे बायकांचं चालू आहे. एवढं तळायचं सगळं सोडून आल्या हो एवढं. दाजी तुमच्या खरं आयुष्यभराच्या पुण्याईचं फळ आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आणि ताईला लाख लाख धन्यवाद देतो. आणि मी अभंगाला स्पर्श करतो, कारण या ठिकाणी गुणीजन मंडळी आहेत. माऊली महाराजानं अभंगाला स्पर्शही केला नाही म्हणायला नको. विठाला संतश्रेणी जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यातील अत्यंत महत्वाचा वैष्णव प्रकरणातला वैष्णवाचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा 4 चरणाचा अभंग
आज आपण कीर्तन सभेसाठी घेतलेला आहे. अजून एक दाजी गंमत सांगतो. मी अभंग काढला होता आज दसरा दिवाळी तोचे आमा सण, आणि मी गाडीतून उतरल्यावर पोरांना मला चिठ्ठी दिली. माझ्या खिशात आहे चिठ्ठी. ही चिठ्ठी दिली आणि मला म्हणला भाऊ ह्या अभंगावर कीर्तन करा. आणि मी तिथून आल्यापासून माझ्यापाशी बसलेले सगळे मला भाऊनी म्हणले सुद्धा जाऊ द्या, पाठ नसला तर तुमचा घ्या. पण मी जर घेतला असता तर मी एकदा कीर्तनात असं म्हटलं होतं 35,000च्या ऐवजी 40,000चा महाराज आणा, पण महाराजाला सांगायची इथं आलं की आम्ही अभंग घेणार आणि तुम्ही कीर्तन करायचं. कदाचित पोराने माझी परीक्षा म्हणून मला ही चिठ्ठी दिली असेल. चला आपण अभंगाकडे जाऊया. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या तुकड्यातला पहिला शब्द आहे झुंजार. झुंजार कुणाला म्हणावं? संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये झुंजार कुणासाठी शब्द वापरलाय तर विष्णूच्या दासासाठी. मग विष्णुदास कुणाला म्हणावं? आपण झुंजार आधी बघू आणि मग विष्णुदासाकडे जाऊ. झुंजार कुणाला म्हणावं? झुंजार जो योद्धा असतो, जो शूर असतो, जो वीर असतो, जो कधीही हार खाणारा नसतो, त्याला झुंजार असं म्हणावं. मग जो झुंजार असतो तो झुंजार लढवया त्याला महाराज म्हणावं. महाराज म्हणजे कीर्तनकार महाराज नाही, राजे महाराजे. कारण ते तलवार घेऊन पूर्वीचा काळ युद्ध करायचे आणि जिंकायचे, विजयी व्हायचे, पराजय कधीच येऊ द्यायचा नाही, त्यांना झुंजार म्हणावं. परंतु संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांना झुंजार हा शब्द त्या अर्थानं अपेक्षित आहे का? तुकोबाराच्याच बाबतीत जर बघितलं तर तुकोबारायांना झुंजार हा शब्द लागू पडतो का व्यावहारिक दृष्टीनं? अहो बांबाजी गोसाव्यानं काटाड्यानं मारलं हो, मार खाल्ला आणि पुन्हा पाय दाबायला गेले, झुंजार का? मग तुम्ही म्हणा रणछोडदास का? अजिबात नाही. रणछोडदास असते तर पाय दाबायला गेले नसते, आणि जर झुंजार असते तर मार खाल्ला नसता. त्याला तिथंच काटाड्यानं मारून आले असते. एकदा काय झालं, एक पैलवान दारात झोपला होता आणि त्याला मारायला 4 चोरं आली. आणि चोरं आली म्हणजे चोरकारी कमी येत नाही ती. आमची मात्र गंमत सांगू का तुम्हाला? चोरं आली म्हणले की सापडली बॅटरी, सापडली नाही तर मोबाईलची बॅटरी लावून पळतो आम्ही असतो 50-60 जण, चोर असते ती 5-6. पण ज्या वेळेला चोर उभा राहून दगड मारायला चालू करते तेव्हा आमची सगळी माघारी फिरते ती. त्याचं कारण आहे आम्ही शूर नसतो असं नाही, आम्ही सावध नसतो. आमच्या हातात काहीच नसतं, मोबाईलची बॅटरी असते. पण संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तसे नव्हते. मग तुकोबाराय झुंजार हा शब्द विष्णुदासाला कशासाठी म्हटलं तर ज्या वेळेला बाह्य दृष्टीने व्यवहार दृष्टीने वीरत्व पाहायचं असतं त्यावेळेला तो झुंजार वेगळा, आणि अंतर्दृष्टीने रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य आणि मन आतलं युद्ध ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला आतल्या सगळ्या विकारावर जो विजय मिळवतो, मग काम असेल, क्रोध असेल, मद असेल, मत्सर असेल, दंभ असेल, अहंकार असेल, इच्छा असेल, भोली असेल, भ्रांती असेल, ह्या सगळ्यावरती लोभासकट जो विजय मिळवतो त्याला विष्णुदास झुंजार असं तुकोबारांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मला झुंजारवरती तुमचा कॅमेरा चालू असल्यामुळे झुंजारचं मला आणखीन सांगता येईल, पण मला अभंगाकडे जायचंय. मग झुंजार तुकोबाराला अभिप्रेत असलेला शब्द कुठला आहे? अजून गमत सांगू का? तुकोबारायांनी विष्णुदास यांना झुंजार म्हटलंय म्हणजे कुणाला? तुकोबाराला अभिप्रेत कोण आहे तर नामदेवराय अभिप्रेत आहेत. नामदेवरायाला विष्णुदास अशी पदवी आहे. तुकोबाराला जगद्गुरु तुकोबाराय, गोरोबा काकाला वैराग्य मूर्ती, असं ज्या त्या संतांचं आहे. मग नामदेवराय जर झुंजार शब्द घेतला असेल नामदेवरायासाठी तर इथं शब्द काय वापरलाय? झुंजार. ते एकवचनी का बहुवचनी आहे? नामदेवरायासाठी असेल तर झुंजार तो एकवचनी शब्द आला असता. मग ते जर म्हटलं तर बहुवचनी आहे. मग जर बहुवचनी असेल तर नामदेवरायासाठी कसं अपेक्षित आहे?
तर नामदेवरायासाठी नाही, जे जे विष्णुदास आहेत त्यांच्यासाठी असं. तर तो तुकोबरायांचा जरा भागात काढून तुम्ही, तुकोबरायांनी नामदेवरायासाठी विष्णुदास हा शब्द वापरलेला आहे आणि त्यांच्यासाठी झुंजार शब्द घेतलेला आहे. मग ते काय आहे तर एकवचनी नाही आणि बहुवचनीही नाही, तर आदरवाचक शब्द आहे तो. ते एखादे जर महाराज आले, एकच आले महाराज, ते महाराज आले म्हणतो का तो महाराज आला म्हणतो? एक महाराज आल्यानंतर ते का तो? मग ते शब्द काय आहे तर आदरवाचक आहे. म्हणजे इथं तुकोबरायाने नामदेवरायाच्या माध्यमातून हा शब्द घेतला आणि मग विष्णुदास आदरवाचक शब्दाने जर घेतलं तरी शब्द ते आहे आणि सगळ्यासाठी ते विष्णुदास असा शब्द घेतला तरी जे जे जाया पाहिजे ते आहे. ज्याला जे पाहिजे ते त्याचा अर्थ निघतो. झुंजार ते कोण? विष्णुदास. मग विष्णुदास कुणाला म्हणावं? जो जो विष्णूची भक्ती करतो, जो जो विष्णूची आराधना करतो, जो जो पांडुरंगाकडे जातो आणि जो जो त्याचं नामचिंतन करतो त्याला विष्णुदास म्हणावं. परंतु मी रोईभरला असताना थोडंसं त्या काळात, आताचं म्हणजे शिक्षणाचं मला माहीत नाही, पण त्या काळामध्ये समास आम्हाला मराठीत शिकवला जायचा. जुन्या लोकांना समास काय असतं माहिती आहे. माझे वर्गमित्र आगळे बाबा इथं उपस्थित आहेत. पुढच्या कडच्या बाकावर दादाने नंतर बाक केले होते. पुढच्या कडच्या बाकावर आगळे बाबा, बबन रायबान, मी पुढच्या कडच्या बाकावर असायचं. बरोबर आहे का बाबा? आणि त्यावेळेस आम्ही समास शिकलो. त्या समासामध्ये बहुर्वीर ही एक समाज आहे. त्या समासाचा अर्थ असा आहे, पहिलं पद आणि दुसरं पद ज्या वेळेला त्याचा विग्रहही करायची गरज नाही, परंतु ज्या वेळेला त्या दोन्ही पदाचा तिसरा अर्थ निर्माण होतो त्यावेळेला त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणा तिसरा अर्थ कसा होतो? विष्णुदास, जे जे विष्णूचे दास आहेत ते ते, जे जे पांडुरंगाचे दास आहेत ते ते, जे जे हरीचे दास आहेत ते ते, हे सगळेच. पण ज्या वेळेला बहुव्रीही समाज आपण घेतो त्यावेळेला त्याच्यातून अर्थ असा निघतो, बघा चुकतंय का बरोबर आहे, त्याच्यातून अर्थ असा निघतो, विष्णू ज्याचा ज्याचा दास आहे ते विष्णुदास. दाजींनी समाज शिकवलाय त्यावेळेस. आता पाडे नाहीत, बाराखडी नाही, 8वीच्या पोराला वाचता येत नाही, 9वीच्या पोराला क ख क ग शिकवावं लागतंय. तुम्ही म्हणाला असं का? त्याचं एकच कारण आहे. मी कुणाची टीका करत नाही, त्याचं एकच कारण आहे, आमची शिक्षण पद्धती अशी आली की 8वी पर्यंत पोराला नापास करायचं नाही. पोराला जर म्हटलं वाचायला शिक, ती म्हणते ह्याचा बाप सुद्धा मला नापास करू शकत नाही, चल बाहेर. का? मी 7वीला, 8वी पर्यंत. खरं आहे का खोटा आहे शोकांतिका? तुम्ही जरा दादा बरोबर बसा आणि दादांना म्हणा, दादा तुम्ही कंटिन्यू शाळेवर असता. मी एकमेव संस्थापक बघितले माझ्या आयुष्यात, 2 संस्थापक. त्याच्यातले पहिले संस्थापक आदरणीय लोकरे गुरुजी. कधीही जावा ते संस्थेवर बसलेले असायचे. आणि रुईभरचे एक दादा संस्थापक असे आहेत, कधीही या दादा खुर्चीवर संस्थेवर असते. मला सुद्धा, मी संस्थापक आहे, मी 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा पाहुणा आहे, पण दादाकडे जावा कधीही दादा बसलेले असते. उग जावा आणि एक दिवशी बसून म्हणा, दादा सगळ्या पोराला 9वी पर्यंतच्या वाचता येतंय का? दादांना चांगलं माहिती आहे. आणि आताचे एक फॅड आलंय, मला अभंगाकडे जायचंय, दाजी थोडी क्षमा मागतो. आताचे एक फॅड आलंय, इंग्लिश मीडियमच्या शाळेत पोरं गेली पाहिजे. त्या पोराला इंग्रजी कळत नाही आणि मराठी शेवटपर्यंत येत नाही. ही ज्या वेळेला एक पिढी बरबाद होईल त्यावेळेला कळेल की इंग्रजी का मराठी. चला हा विषय जरा बाजूला असू द्या. मग समासातून आपण इकडं बोलत होतो, त्याचा अर्थ असा आहे, दोन्ही विष्णू दास विग्रह करा.
विग्रह केला की विष्णू वेगळा शब्द होतो आणि दास वेगळा शब्द होतो. दास या शब्दाचे अर्थ होतात नौकर, चाकर, सेवक. परंतु विष्णूचा देवाच्या संबंधानं विष्णूचा शब्द तयार होतो. पण विष्णू दास ज्या वेळेला संधी होते, दोन्ही शब्द जोडले जातात, त्यावेळेला त्या विष्णू दास या शब्दाचा अर्थ असा होतो, जे जे विष्णूचे दास आहेत ते. मग आम्ही हरीचे दास ते हरिदास, पांडुरंगाचे दास. आता थोडं कुठंतरी मांडी घालून बसा, आम्ही नेमकं कुणाचं दास? मी असं कधीच म्हणणार नाही ते आम्ही माझ्यापैकी माझ्यासारख्या बऱ्याच कीर्तनकारांनी ते आम्ही इंदोरीकर महाराजांना देऊन टाकलं. आम्ही कुणाचे दास? अहो कुणाचे सुद्धा नाही. जिच्या समोर बोलायची हिंमत होत नाही तिचे दास. समजून घ्या, बाजूला ठेवा. दास. मग हरिदास आणि विष्णुदास इथं आपण बोलतोय, कुणाला म्हणायचं? मी बहुव्रीही समास आपण बोलत होतो, त्या समासाचा अर्थ असा आहे, दोन्ही पद ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याचा तिसरा अर्थ निर्माण होतो. आणि तो तिसरा अर्थ असा होतो, विष्णू ज्यांचा दास, हरी ज्यांचा दास, त्याला म्हणावं विष्णुदास, हरिदास. तुम्ही म्हणाल हा अर्थ चुकीचा आहे. दादा क्षमा मागून मी पुढे जातो. हा अर्थ चुकीचा आहे तुम्हाला कळण्यासाठी. सावता महाराजाचा मळा खुरपायला पांडुरंग आले का पांडुरंगाचा मळा खुरपायला सावता बाबा गेले? सगळ्याला माहिती आहे. गोरोबा काकाची मडकी घडायला पांडुरंग आले का पांडुरंगाची मडकी घडायला गोरोबा काका गेले? पांडुरंग आले. जनाबाईच्या गवऱ्या वेचायला पांडुरंग आले का पांडुरंगाच्या गवऱ्या वेचायला जनाबाई गेल्या? कुठल्या बी संताचं घ्या की उदाहरण. सावता महाराज सज्जन कसायाचं घ्या उदाहरण, चोखोबरायाचं घ्या उदाहरण, कुठं बी घ्या ना. कोण आलं कामाला? देव का हे गेले? देवाला. आता पुढचं सांगतो. जो कामाला येतो तो नौकर का ज्याच्यात कामाला जातो तो नौकर? कसं? जो कामाला येतो तो नौकर. आता पुढं सांगतो. जो कामाला येतो तो दास का जो काम सांगतो तो दास? नाही कळलं? जो कामाला येतो तो दास का ज्यांच्यात कामाला जातो तो दास? जो कामाला येतो तो दास. गोरोबा काकांच्या घरी मडकी घडायला आला तो दास का गोरोबा काका त्याचा दास? मला कळलं नाही. म्हणजे आपल्याला कळलं नाही ते रुईभर मध्ये शिकलो, मग रुईभर मध्ये विचारायला काय हरकत आहे? चला आपण अण्णामामा पुढे चलूया आपण. परंतु दासाचं आणि झुंजाराचं यथार्थ चिंतन संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायने अभंगाच्या पहिल्या चरणात
आजची सेवा ही प्रासंगिक सेवा आहे आणि प्रासंगिक सेवेमध्ये सगळ्या विषयाला स्पर्श असणं गरजेचं आहे. एकदा प्रेमानं, आनंदानं, आदरानं आणि आवडीनं टाळी वाजवून भगवंताचं एकदा मधलं भजन अट्टहासानं करावं. विठोबा भजन गावा.
आज आदरणीय हरिभक्तीपरायण बारगुळे गुरुजी यांचा अमृत महोत्सव 75वी साजरी करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आदरणीय दाजी, खरं पाहता तुम्ही जे मिळवलं आणि मिळवण्यापेक्षा तुम्ही जे टिकवलं, मिळवणं खूप सोपं असतं, टिकवण्यासाठी आयुष्य घालवावं लागतं. आणि तुम्ही गेली 75 वर्षे मिळवत आणि टिकवत आलात. आणि तसेच सगळ्या लेकरावरती संस्कार करत इथपर्यंत आलात. म्हणूनच आज एक सोहळा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. मी कीर्तनाकडं आता थोडंसं बाजू देतो. मी मुक्ताबाईला आणि ताईला विनंती करतो की तुम्ही तुमच्या भाऊजाईला घेऊन इकडे या. आणि नाना, तुम्ही पण वरी स्टेजवरती या. दाजींचा यथोचित सत्कार करण्यासाठी दाजींच्यावरती प्रेम करणारे सगळी मंडळी थांबलेली आहेत. एखाद्या वक्त्यानं किती बोलावं, याच्यापेक्षा कुठं थांबावं ही ज्या वक्त्याला कळतं त्याला वक्ता म्हणावं. आणि 9:35 झालेले आहेत. मला 10चा टाइम दाजींनी दिलेला आहे. मी बरोबर त्याच्यात अर्धी सगळं थांबणार आहे. दाजी तुम्ही या. दादा ये इकडे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्रीसंत गुरुनाथ पुन्हा एकदा दाजी तुमच्या सगळं तमाम बारगुळे परिवाराचं मी ऋण व्यक्त करतो. कारण मला उतराई होण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. दोन्ही भाचीसह मी कोटी कोटी आभार मानतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली गणराजा महाराज, ज्ञानेश्वर माऊली गणराजा
हरिभक्त पारायण आदरणीय माऊली महाराज म्हणजे कल्याण अमोलजीने आमंत्रण दिलं, गुरुजींनी सकळ बसली म्हणाले. महाराज आले खूप खूप संयमी शांत वृत्तीनं. गुरुजींच्या पहिलीच्या वर्गापासून माऊली महाराज आमच्या वयाचे त्यावेळेस पासून सर्व इतिहास खरा सोहळा म्हणजे गौरव सोहळा. कठीण प्रसंगातून किती वाटचाल केली आणि परमात्मा क्षेत्राच्या ठिकाणी समाजसेवेच्या ठिकाणी जी जी आमच्या गुरुजींच्या असणारा वाटचाल आहे ते तंतोतंत त्या पद्धतीने माऊली महाराजांनी या ठिकाणी आज सेवेच्या ठिकाणी गुरुजींचा गौरव केला. सकल भजनी मंडळांच्या वतीने माऊली महाराजांना आमचा साष्टांग दंडवत. तसेच या सोहळ्यासाठी दररोज खूप खूप विद्वान माणसं सांगायला आता माऊली महाराज सांगायचं होतं पण पावणे 10च्या नंतर महाराजांनी त्याच्या आत 10 मिनिटं उच्च विचाराची जी माणसं असतात ते उच्च विचारानंच वाटचाल करतात. जो कार्यक्रम ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मंडळी उपस्थित झाले, मित्रपरिवार, भजनी मंडळ, पाहुणे मंडळी आणि सगळ्यांच्या वतीनं महाराजांचा दररोज 5 दिवस हा सोहळा संपन्न होत आहे. दररोज असणारे येणारे पाहुण्यांचा सत्कार सोहळा, गुरुजींचा असणारा गौरव करतात आणि कीर्तन महोत्सव अन्नदान चालू आहे. आज या ठिकाणी प्रथम गुरुजींचा असणारा भरपेरावा आयर देऊन सत्कार करण्यासाठी हरिभक्त पारायण मृदंगाचार्य भुजंगाबा गव्हाणे आणि त्यांचा परिवार, ताईनी पण वर यायचं आहे, ताई मंगलताई, ते सत्कार करतील. या लोक इकडं स्टेजवर यायचे हरिभक्त एक मित्र शिवाजीदादा पवार सर, त्यांच्या मार्फती आज गुरुजींचा सत्कार होणार आहे. तसेच गुरुजींचे, दादांचे आणि राजकीय क्षेत्रातले रुईभर नगरीचे संजय राऊत, महाराष्ट्रात श्री ज्ञानदेव पंढरीनाथ या चक्राचे श्रृंगार शंका, चक्राचे श्रृंगार शंका, चक्राचे श्रृंगार तुका म्हणे शंकर, चक्राचे श्रृंगार. चक्राचे श्रृंगार तुका म्हणे शंकर, चक्राचे श्रृंगार तुका म्हणे शंका, चक्राचे श्रृंगार चक्राचे श्रृंगार सारा नामामृत सार मुखा माझी
मृत सार मुखा माझी महाराज बसा बसा अजून ग्रुप आहे बसा बसा नामामृत सार मुखा माझी नामामृत सार गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी नारायणाप्पा म्हणा गोविंद असनी सांग
वल्लभा राणीच्या वल्लभा भावी जवदादा तुळसी माळा गळा कर ठेवून कटी भाजली पितांबर हनुमंत जे देव जे पांडुरंगा भावी वल्लभा राणीच्या वल्लभा भावी जवदादा आषाढी कार्तिकी भक्तजन येते रंगभाजी माझी स्नाने करत दर्शन घेणा मात्र काय होय मोठी विश्वासी नामदेव हनुमान जे देव जे पांडुरंगा भावी वल्लभा राणीच्या वल्लभा भावी जवदादा सत्तावीस योगी सत्यपुरा नगरी हरणाविता हरिहरा अखंड पूजा विसारी संकाली घडी अंगारी जे देव जे गुरु भारती भगवान जातो रूपा जे देव धन्य कवित्वा भारत में केली ऐकता जीव महाता पाऊले विषेवा वरली अनुभवली जे गुरु भारती भगवान जातो रूपा जे देव स्वपान उघडी तुझ पाठी ठेली अनुभवली म्हणून वाळू राजी जपाती देव कैवल्यसाठी देव जे गुरु भारती भगवान जातो रूपा जे देव आरती जनराजा कैवल कीर्ती साधू संत रामाचा भारती राजा जो बली ध्यान जपी गीता अवतार पांडुरंग भारती राजा तुझा कोणी